अंत फेरीचा हा रोमहर्षक सामना, दैदिप्यमान सामना या ठिकाणी अतिशय रंगतदार अवस्थेत बघूया. क्रिकेटचा चाललेला मध, ज्वर, नशा, कैप, धुंदी, झिंग, अंमल, अतिशय रोमांचक वातावरण, निसर्गरम्य निसर्गाच्या कुशीत बसलेले हे मासवण गाव. दरम्यान धानवा कुटुंबाला धन्यवाद देतो बघूया. अतिशय चांगला पाहुणचार जो आदरातिथ्य आमचा तो पुन्हा धन्यवाद. येस, मासवण मध्ये ही पहिली मोठी ऑफर. हॅलो, त्याचप्रमाणे प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक. क्या बात है, एव्हरी सिक्सर यू विल गेट 100. लेफ्ट आर्म राऊंड पहिला चेंडू पुन्हा एकदा पुश केला, टॅप केला बघूया. चेंडूला कव्हरच्या दिशेने बघूया. एक धाव मिळते संघाची धाव संख्या 1 वर. बिनबाद 1. बॉलिंग मार्फत संघाच्या वतीनं पहिले षटक प्रगतीपथावर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट पुन्हा चेंडू खोदून काढल्यापर्यंत फॉलो थ्रोमध्ये गॅदर होईल. यस, अप्रतिम डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या बिनबाद 1, 1 फॉर्म. दुसरी सेमी फायनल या ठिकाणी मासवण जिनियस आणि विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम अजित धीरज भोईर 11 मासवण असा हा विद्यमान सामना. अतिशय रंगतदार सामना या ठिकाणी. सूर्या मासवण ना हा जिल्हा फायनलमध्ये या ठिकाणी त्यांनी मासवण जिनियस सारख्या बलाढ्य संघावर हे केलं होतं बघूया. आणि हा पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा, भन्नाट मारा, कुर्म गती, संत गती, मंद गती खेळ. धाव संख्या इनमेन फक्त 1 वर. बिनबाद 1, 3 बॉल्स बिन बॉल. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर बॉलिंग मार्क संघाचा पहिला मीडियम पेसर अजय भोईर. आणि हा पुन्हा एकदा चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू गेला बघूया. याने मिड ऑफला बघूया. फक्त मिळेले 1 धाव, 1 से ज्यादा कुछ भी नाही. संघाची धाव संख्या या ठिकाणी 2 वर. बिनबाद 2. षटकार चौकार खरं म्हणजे यायला पाहिजे होते, कारण गोटे अंपायर याला तर डान्स करायचा असेल. आणि हा येस, आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. ये गोटे आहे, वाईड. क्या बात है, ये गोटे अंपायर. चला गेल्या गेल्या पलंगावर आडवा होईल. बायकांना त्रास आहे का यांचा सांगा मला. हे गोटे अंपायर. 1 धावेचा इशारा. अवांतर धाव संख्येत संघाची धाव संख्या 2 वर. आणि हा यस, पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी आउटसाइड धाव. पुन्हा डॉट डिलिव्हरी. धाव संख्या बिनबाद 3, 3 फॉर नन. अजित धीरज 11 आणि मासवण जिनियस. काय बोलायचं आहे का, बोला. अनाउन्समेंट आहे का, नाही ना, ओके. आणि हा यस, पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, जबरदस्त ऑन ड्राईव्ह आणि 6 रन आणि 300 रुपयाचा कॅश प्राइज. हा पहिला. येस, धन्यवाद. या ठिकाणी खास करून महिला वर्गाला धन्यवाद देतो बघूया. त्याची पहिली ओटी भरा, पहिली 100-200 रुपयांनी. अतिशय अप्रतिम डान्स. ये मिस्टर गोटे अंपायर 300 रुपये. आणि आईबा झेल बघूया या ठिकाणी जो कोणी
भाग्य विधाता या ठिकाणी जो लाभार्थी आहे त्याने कृपया संजय पवार, येस इज द ओनर. क्या बात आहे. काय नशीब पण बघा, ओनरला पैसे गेले. एखाद्या गरीबाला गेलं तर चालले असतं नाही का, पण त्याला म्हणतात नाही खुदा मेहरबान तो गदा पैलवान. नशीब पाहिजे हो बघा. नशीब असेल तर चहावाला पंतप्रधान बनू शकतो, दाढीवाला मुख्यमंत्री बनू शकतो, म्हणजे रिक्षावाला. टोटस कोईस 9, पहिला दमदार सिक्सर, जबरदस्त टायमिंग, क्लास फटका, दर्जेदार स्ट्रोक. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती बदार या ठिकाणी माझ्या समवेत प्रमोद शेडगे सर. बघूया अतिशय जबरदस्त समालोचक ज्यांचे अमोघ वाणी, शब्दांवर जबरदस्त अंकुश ज्यांचा असतो बघूया, आणि समय सूचकता आहे, त्यांचं टायमिंग आहे. अभ्यासू समालोचक आहेत बघूया. अतिशय हालाकीच्या परिस्थितीत ज्याने जे आपला प्लॅटफॉर्म निर्माण केला बघूया, ज्याने आपली छाप सोडली शब्दांच्या तर्फे बघूया, आणि त्याने आपले एक वेगळं स्थान निर्माण केले या समाजामध्ये. खास करून पालघर जिल्हा हा खरं म्हणजे त्यांचे पालघर भूषण हा त्यांना पुरस्कार प्रदान आहे बघूया. असे आमचे प्रमोद शेडगे असतील, आणि त्यांच्या पाठोपाठ आमचे अक्षय पाटील फ्रॉम धनसार, उत्कर्ष पाटील, चांगली कॉमेंट्री. येस, बॉलिंग मार्कवर संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पथावर. नाही नाही तिथं नाही बाबा, आम्हाला फक्त डुंगन दिसेल, मॅच दिसणार नाही. बॉलिंग मार्क करता दुसरं षटक प्रगती पथावर. पहिला चेंडू राहुल धानवा, आणि हा यस आउटसाइड हाफ ट्रॅकर बघूया. पुन्हा एकदा अप्रतिम पावड राहील. चेंडू झाले ठिकाणी दिवेक्षा कव्हरला. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण बघूया. मिळेल फक्त एक धाव. दुसऱ्या धाव म्हणजे संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 10 वर. एका ठिकाणी बघूया मॅच असताना गोलंदाजाच्या डोळ्याला मार लागला, त्यांचा 12वा येड जावा रिलीज प्ले घेऊन चालला होता. ज्याला त्याला काय बोलणं सांगा मला, नशीब त्याला अडवलं, त्याला धुतरष्ट करून ठेवला असता. असे येडदेव असतात हो. आता रिलीज प्ले कुठं मारायचं त्याला माहिती नाही. आणि हा दिशाहीन मारू. येस, आउटसाइड द स्टंप. स्टंप कुठे, चेंडू कुठे, जखम मांडीला आणि इला ढुंगणाला. आग रामेश्वरी बंबस. क्या बात आहे. हे देखो गोटे अंपायर. 1200चा गोट्या 12,000चा झाला. चालीमध्ये गोट्या टॉवरमध्ये राहायला गेला. क्या बात आहे. फक्त बॉडी जरा उतरली. 2 वर्ष लॉकडाऊन होतं ना. आणि हा पुन्हा एकदा येस अगेन जरा स्टंप सारखा. चला जरी रावण असता ना, रावण 10 तोंडाचा, तरी त्याला बॉल भेटला नसता. क्या बात आहे. ये गोट्या देखो. जरा त्याला पैसे द्या बा, थोडेफार 100-200 द्या. बायकोला हिसाब द्या. संध्याकाळी काय झाटे हिसाब देणार. इथं तोंड कालं करून आले, काय करणार. दॅट इज द वाईट डिलिव्हरी. टोटल स्कोईज 12 12 फनान. बिनबाद 1200 दमदार सलामी. धुंद खुंद बेधुंद सुरुवात. दुसरे सेमी महिन्यात दुसरा उपांत्य फेरीचा रोमांचक सामना. रायना महोदय विकेट म्हणत आउटसाइड द आश्रम. का रे बाबा जरा चांगलं स्टंप टाक. चला बायको कुठं, नवरा कुठं, कसे दिवस जायचे. स्टंप कुठे, चेंडू टाकतोय कुठं. डॉट बॉल आहे का. नशीब गोट्याला समजलं, त्याच्याला आमची सुजवायची बाली. आणि हा यस पुन्हा एकदा चाबूक शॉट. जबरदस्त चपराक आणि हा अप्रतिम फटका. जबरदस्त स्ट्रोक. गाडी सुटली अन पदर गेला न भर. हन पदर गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर. 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 शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर. पोरी जरा जपून दांडा धर. पोरी जरा जपून.
क्या बात आहे. येस, तुझा दांडा सांभाळ काला पहिला, ते नंतर पोरीचं जाऊ दे हो. क्या बात आहे. जबरदस्त बेहतरीन डान्स. येस, गोटे अंपायर. याला म्हणतात गोटे अंपायर का ठेवलं जातं, याला येस क्वालिटी आहे. बघूया अनेक अंपायर झाले हो, पण तो गोट्या इज गोट्या. लता मंगेशकर झाली, सचिन तेंडुलकर एक बार पैदा होती आहे, वैसा हो गोट्या. त्याच्यानंतर मी बोलतो अजून जरा थोडंसं वेळ मिळू द्या, ब्रेक. आणि हा यस आउटसाइड ॲफ्टर पुन्हा बॅकवर्डला गेला होता, पण चेंडू आणि चेंडू फलीमध्ये यातायात वाताहत विरह वियोग विसंगती. डॉट डिलिव्हरी गॅदरकली यष्टीरक्षक टोटस कोईज 18 फॉनान बेनबाद 1800 दमदार सलामी. अफलातून फलंदाजी बघूया. दुसरी सेमीफायनल, दुसरी उपांत्य फेरीचा जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. आणि हा पुन्हा एकदा यस आलू टॅप केला बघूया. चेंडू गेला या ठिकाणी पॉईंटच्या दिशेनं बघूया, बॅकवर्डला गेला. चांगलं टायमिंग, 2 धावेचा बेनिफिट. संघाची धावसंख्या 20 वर. बिनबाद 20. थोडंसं अटॅक करायला हरकत नाही का, चांगली परिस्थिती आहे बघूया या ठिकाणी. कारण कृपया या ठिकाणी कमीत कमी 40 ते 50. अजित धीरज 11 विरुद्ध या ठिकाणी मासवन जिनियस. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये एक जबरदस्त सामना. क्लोज मॅच, टाईट मॅच, कडक मॅच. ये क्या बात आहे. हे गोटे अंपायर साला अंगामध्ये हाड आहे की काय, साला स्प्रिंग आहे समजत नाही. वाईटचा इशारा. स्वैर मारा, देशाईन मारा. एक धाव मिळेल संघाचा. टोटस कोदाला 21 बेनबाद 21 21 फनान. अतिशय जबरदस्त आयोजन या ठिकाणी. मासवान अख्खं गाव. रेड बॉल आहे का आउटसाइड. हो, जोरदार अपील कोर्ट बी आहे बघूया. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि हा बसेल पहिला धक्का, पहिला हादरा, पहिल्या फेकेचं पतन, पहिली गळती, गच्छंती आणि पहिला मुतखडा बाजूला किडनीमध्ये अडकलेला. फर्स्ट विकेट, बॅक टू द डगआउट. धावसंख्या 20. बघा दशरथ पाटील सर, ज्या पद्धतीने पंचांचं बोट उंचावण्याच्या अगोदरच राहुल भोईर निघून गेला होता, म्हणजे स्पोर्ट्समॅनशिप कशी असावी. काय तेच सांगतो मी तुम्हाला. इथं यांचं डेव्हलप केलेलं बघूया. आणि आमच्या मुंबईला अजून नाटकं करतात हो. तुम्ही साले एवढे प्रोफेशनल खेळाडू आहात. हे बिचारे बघा आदिवासी बांधव आहेत, पण क्रिकेटला किती सन्मान देतात. ज्यांचं बघितलं मगाशी आमची रॉयल एंट्री देखील त्यांनी अफलातून आम्हाला. कृपया जे सीमारेषे बाहेर बसलेत त्यांना विनंती करतो, प्लीज जरा व्यवस्थित बसा. काय माहिती आहे, हे धावत येतात हो. त्यांच्या पायात 15 जे बूट आहेत, त्यांचा बुटाचा पाय जर तुमच्या सामानावर पडला ना, सगळं जमिनीमध्ये जायचा. एका ठिकाणी नाईटला असेच बसले होते, एक गेला धावत. नशीब त्यांनी हात ठेवला होता. नाईटला सगळे टाईट असतो. हां, सगळे टाईट. नितीन पवार द न्यू मॅन. आणि गोलंदाज ईशांत पांढरा. पहिला चेंडू तयार. आणि हा चेंडू पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी. पंच गोट्या. तर ओमसाई मासूंकडून. आणि गोट्या अंपायर आहेत आमच्यासाठी 500-500 रुपये. क्या बात आहे गोट्या. अजून जरा तंगड्या ढोंगण हलवा जरा. ओमसाई मासवण टीम, क्या बात आहे. धन्यवाद देतो बघूया. काल गाढवाचे पाय झाले, आता तुमचे धरतोय. मंडळ आभारी आहे. गोटे अंपायर. आणि हा शॉर्ट पिच चेंडू अकोटा पाहिजे. पुन्हा एकदा पुल करायचा, पण तो टायमिंग व्यवस्थित कनेक्ट होत नाही. या ठिकाणी ओमसाई मासवणांच्या वतीने दोघांना 500-500 रुपयाचं कॅश प्राईज. क्या बात आहे. अतिशय दमदार आयोजन. मासवणवाल्यांची ही माणुसकी मी कधीही विसरणार नाही. गेले 42 हे समालोचन करतो, पण असं आमचं जे स्वागत. क्या बात आहे. मासवन जिनियस. नितीन पवार लगातार 3 षटकार 500 रुपया.
आणि हा येस इज गॉन. दुसऱ्या वेगेचा बदन, दुसरा गडी गारद, दुसरी लागलेली अवदसा 6:30 डीजे. शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वाहन, तीर कमान मारिती चक्रा, तुझा ग नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा 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 चक्रा. शांताबाई 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 अगं शांताबाई. डीजे डीजे दामादाला शांताबाई, ती हाय गोटीबाई. ये मिस्टर गोटे आंबाय. क्या बात आहे. बघूया जबरदस्त डान्स, जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी जो आविष्कार, नृत्याविष्कार. नवरा पाहिजे गोरोगार लावा विशाल. आणि हा पुन्हा त्या चेंडू पुष्कळ टॅप केला, जबरदस्त ऑन आहे. बघूया चेंडू झाल्या ठिकाणी स्ट्रेट टॅप केला, लॉंग ऑनला पाहिजे, पण या ठिकाणी मिळेल फक्त 1 धाव. सांगा टोटल स्कोर 1 बाद 2 बाद 22. 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा या ठिकाणी. मासूम प्रेमी लीग 2024 हे अभूतपूर्व आयोजन. गेल्या वर्षी, पुढच्या वर्षी 2025 स्पर्धा. अजूनही आम्हाला धनवा साहेबांनी सांगितलं की पुढच्या वर्षी धमाल करतो इथं. आणि ह्या सॅक्रॉस द लाईन पुन्हा एकदा चेंडू पंच केला, चेंडू कुदवलाय, चेंडू रेमटाला मिडवे केला जाईल. मिळेल 1 धाव. टोटल स्कोर इज 2 3 म्हणजे 23. यांच्याकडून घ्या, तिजोरीच्या चावी यांच्या करगोडेला आहेत. यांच्याकडे पैसे मिळणार सुटे हो. आम्ही काय, आम्ही साले हा अंपायर कॉमेडी नेहमी लुक्के असतात. चला षटक क्रमांक या ठिकाणी 3रं संपुष्टात ना. यस. आणि शंकाच्या वजने शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक, स्लग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. आणि शेवटचा गोलंदाज, शेवटचा मेडियम पेसर, मध्यमगती गोलंदाज, बॉलिंग ट्रॅकवर, गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्पवर. नवीन गोलंदाज सचिन धानवा. लेफ्ट आर्म महोदय विकेट. पुन्हा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. यस. अचूक टप्पा, नियंत्रित कंट्रोल गोलंदाजी, डॉट डिलिव्हरी. संघाचा टोटल स्कोर 23. अतिशय चांगलं आमच्या या ठिकाणी स्कोरिंग अप टू डेट. सचिन दानवा बॅकफुटला गेला, पुन्हा एकदा चांगला टायमिंग चेंडू केला या ठिकाणी. एक लॉंगऑफला बघूया आणि फलंदाज बाद होईल. खरा फटका, अवसांग घातकी, विश्वासघातकी, विघ्न संतोष फटका. या फटक्याला म्हणतात गांडू फटका. गांडू म्हणजे पोकळा, बांबू असतं बघा, बांबू साला चिरका बांबू असतं ना, ते भरीव बांबूला देखील का बघा. चिरका बांबू नुसतं आपटा बघा. नाही तो समोरचा जर चड्डीमध्ये मुतला तर सांगा तुम्ही मला. ही चिरक्या बांबूची कमाल आहे, बरोबर की नाही. चिरका बांबू ताकद नाही पण आवाज करतो. आणि गौतम साबळा नवीन फलंदाज. राव गेले, पंत आले, पेशवे गेले, बाजीराव आले, अकबर गेले, बाबर आले, शिंदे गेले, फडणवीस आले. म्हणजे दाढी वे गेले गेले आणि बिन दाढीवाले आले. नवीन फलंदाज, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स. गौतम साबळा इज द न्यू मॅन. प्रत्येक षटकाला 100 रुपीज. क्या बात आहे. लेफ्ट आर्म हो दे विकेट. पुन्हा ते चेंडू खोदून काढला या ठिकाणी. चेंडू जाईल मिडॉनला, 1 धाव मिळते. सांगा टोटल स्कोर झाला 24. 3 बाद 24. 24 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अतिशय चांगली जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी. मासुलवाल्यांना धन्यवाद देतो, खास करून आमच्या प्रमोद शेडगे. त्याने आम्हाला इथं पहिल्यांदा त्यांच्या माध्यमातून आम्ही इथं आलोत. आणि मासोल आमचे धानवा कुटुंबीय असतील, तमाम ग्रामस्थ मंडळ धन्यवाद देतो. मासोलने अतिशय प्रेम. आणि ह्या काळात लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा आउटसाइड द स्टंप, अप्रतिम डिलिव्हरी, दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. टोटल स्कोर इज 23. आज मात्र धावा मात्र येत नाहीत. 24. तर सन्मान्य राकेश दुमाडा त्यांचं देखील योगदान आहे. बघूया या ठिकाणी आम्हाला इथं लॉन्च करण्यामागे. बघूया प्रमोद शेडगे असतील, राकेश दुमाडा, त्यांना देखील धन्यवाद देत. बघूया आम्हाला तुम्ही इथं बोलवलात. पुढच्या वर्षी तुम्ही बोलवा, नका बोलू, पण घरात मयत झाला ना तरी चालत, आम्ही इथे येणार. ज्याला भोसळात गेला मयत बियत.
अतिशय चांगली स्पर्धा. या स्पर्धेला कोण विसरणार हो. मासूम प्रेमी लीग. आणि हा पुन्हा एकदा चेंडू पुया जबरदस्त टायमिंग. चेंडू गेलाय लॉंग ऑन म्हणजे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला मिळतील 2 धावा. या टोटल स्कोर इज मुव्हिंग 28. आणि 29 धावांची गरज. मगाशी पहिल्या सेमीमध्ये पाहिजे होते किती 24 की 25. 29 धावांची गरज. रिक्वायर्ड 29 रन्स. तेव्हा 22 होत्या. बघूया एक करता नाही. करा ना तुम्ही करा. अहो भाऊ तुम्ही करा. तुम्ही स्थापना केली उत्तर पूजा आम्ही करणार. मखर आम्ही साफ करणार. म्हणून भटजी बघा पूजा सांगायला ना मकर साफ करायचं त्याला माहीत आहे. त्याच्या काजू असतात बदाम असतात चिल्लर असते. आपले लोक काय बघूया ज्यावेळी सत्यनारायणची पूजा असते ना बघा भटजी पूजा सांगायला येणार नाही म्हणून मकर उत्तर पूजाला येणार ना. आपले लोक ग्रामीण लोकांसमोर त्यांना डाळ देणार तांदूळ देणार सगळं देणार. म्हणून ब्राह्मण श्रेष्ठ असला भ्रष्ट असला तरी श्रेष्ठ आहे तो. प्रमोद बरोबर की नाही. हां तेच यस. याच्यानंतर आमचे अतिशय जबरदस्त व्हॉइस ऑफ नॉट ओनली पालघर बट ऑल्सो मीरा भाईंदर एक जबरदस्त ब्रँडेड समालोचक सन्माननीय आमचे प्रमोद शेडगे सर. खास करून मी प्रमोद शेडगे तुम्हाला सांगतो एक बघूया. अतिशय लहान मनामध्ये त्यांचे आईचं वडिलांचं छत्र हरवलं परंतु नंतर त्याही अतिशय दुर्दम्य परिस्थितीमध्ये त्यांनी जो आपला वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण केला स्वतःच्या स्वकर्तृत्वावर. एकदा टाळ्या जरा प्रमोद शेडगे द्या बघूया. जबरदस्त अतिशय डायनॅमिक पर्सनॅलिटी आणि त्यांच्या शब्दांची फेक बघूया. प्रमोद शेडकेचा धन्यवाद देतो तुम्ही आम्हाला ते बोलवलं. आणि राकेश दोमाडा घ्या जरा प्लीज. थँक्यू व्हेरी मच दशरथजी पाटील सर. अतिशय शब्दांची तोफ अनुभवाचा खजिना आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉमेडीचे बेताज कॉमेंटेटर म्हणून आपण पाहत आहेत. एकदा समालोचन आवडलं असेल तर जोरदार टाळ्या होत्या दशरथजी पाटील सरांकरता. आज मासवनमध्ये प्रथमतः या ठिकाणी उपस्थित झाले. का शब्दाला विनंतीस मान देऊन त्यांनी सांगितलं हो आम्ही ॲडजस्टमेंट करू. माणुसकीचं नातं ज्यांनी रोवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने ते उपस्थित झाले वेळेवर. ट्रॅफिक असल्यामुळे मात्र उशीर झाला त्याबद्दल ते दिलगिरी व्यक्त करतायत. 28 झालेत. 28 परफेक्ट 28 झालेले आहेत. 28 रन झालेले आहेत. पहिल्या षटकात 9 दुसऱ्या षटकात 11 झाले 20 2 षटकांमध्ये. तिसऱ्या षटकात आल्या 3 धावा फक्त झाल्या 23 धावा आणि चौथ्या षटकात 5 धावा म्हणजेच 28. जो वाईट बॉल म्हटले होते परंतु तो डेड बॉल होता त्यामुळे ती धाव काउंट नाही होऊ शकली. लक्षात घ्या ती मायनस केलेली आहे. तो वाईट नव्हता डेड बॉल होता तो. पहिल्या ओव्हरला वाईड 1 आला होता दुसऱ्या ओव्हरला 2 आले होते. ते मिळून 11 रन झाले होते दुसऱ्या षटकामध्ये. लक्षात घ्या. जर कन्फ्युजन वाटत असेल तर राहुल भोईर या आपण चेक करू शकता. संजयजी पवार या ठिकाणी जरूर मासवन जिनियस टीमला शंका होती का. आपण व्यासपीठावर पाहतायत एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांना आपण पाहू शकाल. सरपंच मॅडम यांचा सुद्धा या ठिकाणी वैशाली गणेश जाधव मॅडम या ठिकाणी वैशाली वणेश जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती केली मॅडम या आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. सुनीलजी धानवा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. किशोरजी खडके साहेब कोकणेर जे माजी सरपंच सुनीलजी धानवा साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मोहनजी धानवा साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने आपण स्वागत करूया. परम मित्र सुनीलजी धानवा आणि मिलिंदजी किनी साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून मी सकाळी उल्लेख केला की राकेश धुमाडा आणि राहुल दानवा यांना सांगितलं की पुढील वर्षामध्ये तुम्हाला शामियाना खूप मोठा उभारावा लागणार आहे. कारण ही पाहुण्यांची रेलचेल मासवन प्रीमियर लीगच्या प्रति प्रेम
आणि आपुलकी ही आपल्याला पाहायला मिळते. 29 रनचं टार्गेट. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला होते सुरुवात. जोरदार टाळ्या उद्या. सेमी फायनलचा सामना आपण पाहताय. तिथून मात्र फायनलचं तिकीट कोण मिळवून देईल याकडे लक्ष असणार आहे. पहिलाच बॉल. कौशिक घाटाळ अपकमिंग यंग टॅलेंट. काय प्रेक्षक वर्ग दशरथजी पाटील सर पाहायला मिळतोय. चहू बाजूने फक्त एक नजर टाकली तर प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि दोन आपण पाहताय जे मोठू पतलू या आपण आपल्याला या ठिकाणी पारितोषिक मिलिंदजी 100 रुपयांचं मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराडतारा यांच्याकडून 100 रुपये आलेत. तर एकदा जोरदार टाळ्या. यांच्या कलागुणांना वाव दिलं जात आहे. थँक्यू व्हेरी मच. उलटॉस बॉल ऑन साईडला. दमदार षटकार. 6. ज्यांनी कॅच घेतला होता संजयजी पवार जे स्वतः ओनर आहेत 300 रुपये. भावेश कोलेकर यांच्याकडून 100 रुपये. 300 रुपये मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून आपण पाहत आहेत. मालामाल होत आहेत आज. मासवन प्रीमियर लीगचा थरार. भावेश कोलेकर यांच्याकडून एकदा जोरदार टाळ्या. शंकर धोत्रे उर्फ गोट्या अंपायर महाराष्ट्राचा आजोबा आपण पाहू शकताय. जबरदस्त अप्रतिम डान्सिंग अंपायर. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी सांगितलं ना मुन्ना ना. या वेळेला आपण पाहू शकताय. ही धमाल आहे. ही कमाल आहे. या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. अशा मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या परंतु त्या स्पर्धेमध्ये या दोन व्यक्तिमत्वांचं योगदान हे सातत्याने आपण पाहिलं. परंतु एक छोट्या स्पर्धेमध्ये येणं आणि एंटरटेनमेंट करणं माणुसकीच्या नात्याने त्यांना रिझवणं मात्र हे शंकर धोत्रे गोटे अंपायर आणि दशरथ पाटील सर. ग्रेट डिलिव्हरी. सुपर इन द लाईन. या वेळेला आपण पाहताय डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या. 300 रुपयांची कमाई करा. प्रत्येक झेलसाठी मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून आणि भावेश कोलेकर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज म्हणजे एका झेलसाठी तुम्हाला 400 रुपये मिळतील. आउटसाइड दी ऑफ स्टंप हा चेंडू नाहीये असं पंचांना म्हणणं आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. 29 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. आज मनोजजी पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आज त्यांनी मात्र या वेळेला सवड जरूर आपल्याला पाहायला मिळते कारण समालोचनावरचं प्रेम हे नितांत त्यांचं पाहायला मिळतं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केला होता. इथून मात्र कॅच ड्रॉप झाले. आता अजय भोईरने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच माय डिअर फ्रेंड मोये मोये. आणि आता इथून आपण पाहतायत कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच अँड विन द मॅच. एका क्षणाला मी म्हणेन एक कॅच नाही छूटा, एक मॅच नाही छूटा, इस टूर्नामेंट का सपना टूटा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचले गेले. एक सोपा झेल होता. आपल्याला पाहायला मिळत आहेत मोटू आणि पतलू मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण पाहू शकाल. भावेश कोलेकर यांच्याकडून आपण पाहतायत. राहुल भोईर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ज्या आरसीबीचे फॅन आहेत आदरणीय रोशनजी रावते जे एक गोड गळ्याचे धनी आहेत खामलोली आणि या ठिकाणी उपस्थित झालेत. पराग धर्मा यांच्याकडून आपण सुस्वागतम त्यांचं करूया. पुष्पगुच्छ देऊन आपण यूट्यूबला जर गेलात तर रोशन रावते यांची गाणी तुम्हाला फेमस होताना पाहायला मिळतील. एक आदिवासी बांधव. एकदा जोरदार टाळ्या. कित्येक गाणं यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी लॉन्च केलंय. आपल्या स्वतःच्या आवाजाने रोशन रावते हे नेहमी चर्चेत राहिले. आज जर आपण पाहिलं तर या समाजाच्या प्रत्येक कलागुणांना वाव देणारं असं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून.
फुलटॉस बॉल होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटकार. राहुल भोईरला चेंडू यावेळेला काही मिळाला नाही. हाताला स्पर्श करून कौशिक घाटाच्या हातामध्ये येतोय. सिंगल मेल. शंकर धोत्रे एका साईडला आपण पाहतायत. त्यांचा डान्स पाहण्यासाठी भरपूर मोठे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आलेत आणि खार्डी कोशिंबे खार्डीवरून खास करून विनायक भोईर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. ते जर उपस्थित असतील तर या पण व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या जतीन किनी आम्हाला दर्शवतायत आणि अजित साबळा दर्शवतायत की 8 वर जाऊन पोहोचली गेली. 4 दिवस आम्हाला उत्कर्ष पाटील यांनी खूप सुरेख साथ दिली. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. बाईक कृपया करून रस्त्यामध्ये लावू नका. थोडीशी पार्किंग झोनमध्ये लावा प्लीज. तिथे डिक्लरेशन झोन आहे. अनिकेत पवार यांना विनंती करेन प्लीज. एक चांगलं व्यक्तिमत्व अनिकेतजी पवार. आपण बाईक थोडीशी आपण मैदानाच्या थोडंसं बाहेर लावा. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. या वेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या. शंकर धोत्रे उर्फ गोटे अंपायर यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. ही ताकद आहे, ही ओळख आहे या पंचांची. आज पूर्ण महाराष्ट्राला अवघ्या पडलेलं गोड स्वप्न म्हणजे गोट्या अंपायर. आणि इथून जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने ते एका कॉलवर आले आणि मासवणकरांची मणे जिंकली जेव्हा त्यांची रॉयल एंट्री झाली आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. असे 2 व्यक्तिमत्व दशरथजी पाटील सर आमच्या व्यासपीठावर आहेत. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळतोय का तर यस डेफिनेटली. राहुल भोईरने कमबॅक केला. आता लक्षात घ्या बॉल आहेत तुमच्याकडे 15 आणि 15 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत या स्पर्धेला पाहतायत स्मार्टफोन स्मार्ट टीव्हीवर चालता बोलता या मॅचचा आनंद घेतात आमच्या लाडक्या श्रोत्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागतम. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत. कॉट अँड बोल्डची संधी. यस टेकन. आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व मुंबई पोलीस संजय जी गहला साहेब त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेन या आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 14 बॉल आणि 15 रनची आवश्यकता. कल्पेश धापशी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या. संदीपजी गहला साहेब दिनेशजी गुवारी यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावर या. आज मुंबई पोलीस या ठिकाणी उपस्थित झाले. संदीपजी गहला साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. मुंबई पोलिसांसाठी एकच म्हणू शकतो मुफ्त में नहीं मिलती है पुलिस की वर्दी साहब. इसके लिए जिंदगी की तमाम खुशियां कुर्बान करनी पड़ती है. अशा या महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलिसांना सदरक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद वाक्य आणि त्यांना मानाचा मुजरा आहे. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. आता सेन्सेशनल बॉलिंग या वेळेला पाहायला मिळते. मिस्टर राहुल भोईरने या स्पर्धेमध्ये या टुर्नामेंटमध्ये लीगच्या फॉर्मॅटमध्ये काय छाप सोडले. धमचाक करून सोडले. महिला वर्ग सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज प्रथमतः पहिलं चूल आणि मूल हेच फक्त ब्रीद वाक्य असायचं परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. काळ बदलला, वेळ बदलला. विनयजी पाटील साहेब उपस्थित होत आहेत ॲडव्होकेट. त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागतम. डॉट बॉल 12 बॉल आणि विजयासाठी 15. मासवन जिनियस टीमला कोणता संघ या वेळेला आपण पाहू शकतायत कोणता संघ पुढे येईल फायनलचं तिकीट गाठेल. 14 रन्स ऑन द बोर्ड. 12 बॉल 15 ची आवश्यकता आहे. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल आणि सूर्या मासवन या टीम बरोबर खेळेल. माजी सदस्य आदरणीय दिनेशजी गुवारी साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 500 रुपयांचं आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. आर्थिक सहाय्य राहुल धानवा एका साईडला विचार विनिमय करतायत ड्रेसिंग रूम मध्ये.
विनोदजी पांढरा साहेब आपण पाहत आहेत जे PSI आहेत. प्लीज सर आपण या व्यासपीठावर, आपली जागा तिथे नाही आहे, आपली जागा व्यासपीठावर या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. या विनोदजी पांढरा साहेब यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. रोशन रावते यांच्यासाठी योगेश पांढरा यांच्याकडून हे टी-शर्ट आपल्याला एक गिफ्ट दिलं जात आहे. एक गोड गळ्याचा धनी, कमी वेळेत कमी वयामध्ये ज्यांनी खूप यूट्यूबवर आपल्या नावाची चर्चा करण्यासाठी प्रत्येकाला भाग पाडलं. कारण निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती कला टिकून ठेवणं म्हणजे एक साधना आहे. आणि त्या कलेवर नेहमीच प्रेम करा, अहंकार कधीच करू नका त्या कलेवर. डाऊन द अर्थ. पुन्हा एकदा बॉल तयार. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. काय गोलंदाजी केले या वेळेला. ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. इट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये असायला हवी. ॲक्शन स्पीक लाऊड दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा तुमची कृती असायला हवी. क्रिकेटच्या खेळात मीपणा करू नका, नम्रपणे करा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला साध्य होईल. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे. डिप मिडविकेटला चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने डबलवर जरूर भर देण्याचा प्रयत्न केला, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. आणि संघाची धावसंख्या जतीन किनी अजित साबळा दर्शवत आहेत की 15वर जाऊन पोहोचली गेली. म्हणजे 14 रनचं अजून सुद्धा लक्ष. येणारे बॉल आहेत 9 बॉलमध्ये 14 धावा. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. कोणता संघ फायनलचं तिकीट गाठेल? सूर्या मासवन या टीम बरोबर 2 हात कोण करेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. मासवन प्रीमियर लीग 10वं वर्ष. काय दिमागदार आणि शानदार पाहायला मिळतं. न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा. आपण पाहतायत मासवन प्रीमियर लीगचा हा 10व्या वर्षाचा देदीप्यमान टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. तुम्हा सर्वांना आवडणारा लोकप्रिय खेळ म्हणजेच क्रिकेट. आज लहान मुलांना विचारलं ना तुमचा राष्ट्रीय खेळ कोणता तर सांगतील क्रिकेट आहे. एवढं क्रिकेट पॉप्युलर झालं. एकदा वर्जित केली जाते. दशरथ पाटील सर आपण पाहिलं तर इंग्लंडमध्ये खेळ जरी जन्माला आला परंतु त्याचं पालन पोषण हे भारतीयांनी केलं. यावेळेला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16वर जाऊन पोहोचली गेली. आता बॉल आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये 13 रन्स. शंकर धोत्रे गोटे अंपायर. भरपूर आपण पाहिलं सेलिब्रिटींनी सुद्धा त्यांची तारीफ केली. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑन साईडला खेळलाय. शफल झाले. चेंडू झाडाला जाऊन चेंडू आदळतोय. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकीपर्यंत खूप चांगली रणनीती त्या फिल्डरकडून. नितीन पवार त्या ठिकाणी पुढे आले होते. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थिंकिंग, गुड थ्रो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17. येणारे बॉल आहेत 7 बॉलमध्ये मासवन जिनियर्स टीमला विजयाकरिता धावा हव्यात त्या 12. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फ्लिकचा फटका तर आहे. फिल्डर आहेत कौशिक घाटा. जीवाची आकांक्षा करतायत. 100% देत आहेत. आणि इथून जर आपण पाहिलं तर सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडला गेलाय परंतु 2 धावा कंप्लीट. तर बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 10 रनची नितांत गरज असेल. याच मासवन गावातून आपण पाहिलं तर विशाल पवार सर याच गावातून बिलॉंग करणारे आपण पाहत आहेत. विशाल सुधाकर पवार. आज अभिमान असावा मासवन गावाला. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर नॅशनल इन्शुरन्स जर आपण पाहिलं तर आज ते त्या पदावर आहेत. आणि विशालजी पवार यांना पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 6 बॉल आणि 10 रन्स. जे MPL मधून जे 2 खेळाडू गुणवत्ता जे सिद्ध करतील जे कॉलेज कुमार आहेत त्यांना मात्र MSCIT प्लस ट्रॅव्हलिंग चार्ज ही जी सुविधा आहे ती मात्र त्यांच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे जसं पदावर मात्र ते पोहोचले त्यांची एक इच्छा होती की आपल्या बांधवांना कुठेतरी पुढे घेऊन जाण्याची आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. तर विशालजी पवार यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल की आपल्या खांद्याला खांदा लावत आपल्या बांधवांना सुद्धा पुढे घेऊन जात आहेत. कारण यशस्वी नेता तोच असतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो
आणि यशस्वी कर्णधार तोच असतो जो सर्व खेळाडूंना घेऊन चालतो. अप्रतिम बॅट एज प्लेड ऑन. चैत पुनवेची रात आज आली या भरात धड धड काळ जात माझ्या माईना कधी कवा कुठ कस जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोल राहीना राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले फिरतीच्या या रंगी राया चिंबोली मी झाले राया सोडत तरी काळ येळ नाही बरी पुन्हा भेटू कवा तरी साजना मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा 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 एक समय छंद मला भेटा काय करता गाडीला भेटा की येत्या बाजारी हे सहाची ती गाडी गेली नवाची ती गेली आता बाराची गाडी निघाली तिला जाऊ द्या ना. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अर्थातच MPL महत्वपूर्ण प्रीमियर लीग मासवन प्रीमियर लीगचा थरार रंगताना पाहायला मिळतोय. शेवटच्या सत्रामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. सर्वांना पुन्हा एकदा शुभ संध्याकाळ. अतिशय सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. 5 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 10 रनची आवश्यकता आहे. कोण जिंकेल कोण पराभूत होईल याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत. कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. 365 दिवस 52 आठवडे 8,760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. बॅकलिपचा उपयोग जरूर केला होता. कौशिक घाटाळफोडे सरसावतोय का फिल्डिंग केले कौशिकने आतापर्यंत. फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड ग्रेट फिल्डिंग. 1 धाव 4 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 9 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. खूप चांगली मॅच रंगले. पैसा वसूल मॅच. आज प्रत्येक जण सांगत असेल पैसा वसूल मॅच जरूर आहे. 4 बॉल आणि 9 रन्स. एक मोठा फटका संपूर्ण सामन्याचं चित्र पलटेल. परंतु त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हा कॉन्फिडन्स पद्धतीने फटका नव्हता. परंतु धावा आता कशाही पद्धतीने येऊत. या धावा येणं खूप गरजेची गोष्ट. 2 मिळतील धावा नशिबाच्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22. 3 बॉल 7 ची आवश्यकता. तीन बॉल आणि 7 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. रोहित मर्ले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. ज्यांनी या स्पर्धेकरता टी शर्ट आणि ट्रॉफी मालिकावीरसाठी दिली गेले. ऑन साईडला खेळला गेलाय. फटका छान आहे परंतु मिळतील या वेळेला 2 धावा. 2 बॉल 5 ची आवश्यकता. 2 बॉल आणि 5 रन्स. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल दिमागदार. सूर्या मासवण टीम या सामन्याचा परिपूर्ण खेळ पाहत आहेत. कोणता संघ आपल्या संघाबरोबर येईल. एका साईडला मासवण जिनियस की एका साईडला धीरज अजित 11. दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज कडवी लढत पाहायला मिळते. सुपर मॅच. 4 षटकांमध्ये 29 धावा. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी का वाटू लागते त्याचं कारण असतं दबाव. त्या दबावाला न जुमानता आपण चांगली फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण या 4 ज्या गोष्टी आहेत त्या अंगीकृत असायला हव्यात. ऑफ साइडला फटका तर छान आहे. फिल्डरला निवडलं. राहुल बोईर फ्रेम मध्ये येतोय. व्हॉट अ कॅच. एक्सलंट फिल्डिंग. सेलिब्रेशन टाइम. कल्पेश धापशी back to the pavilion. 1 ball 5. या झेलसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय दिनेशजी गुवारी साहेब यांच्याकडून आलेला आहे. ग्रामपंचायत माजी सदस्य आपण पाहत आहेत.
1 बॉल आणि 5 रन्स. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल. हा सामना जर मनापासून तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हरकत नाही आहे. 1 बॉल आणि 5 रनची नितांत आवश्यकता. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. मासवन प्रीमियर लीगचा हा थरार वर्ष 10वे. अगदी थोड्याच वेळात आपण फायनलला सुरुवात करणार आहोत. फायनलमध्ये कोण थेट प्रवेश करेल, खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्राला ज्या पद्धतीने क्षेत्रात आपण पाहू शकतायत की कष्ट खूप महत्त्वाचे असतात, परंतु जेव्हा कष्ट तुम्ही घेता त्याचं फळ जेव्हा सक्सेसच्या स्वरूपात बदलतं त्यावेळेला एक मिळालेला मनाला समाधान हा भरपूर काही सांगून जातो. चला घाई करा, वेळ दौडू नका. चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे मात्र षटकार ठोकावाच लागेल. यस पंच शंकर धोत्रे गोटे अंपायर टाळ्यांचा गजर करा असं पंचांचं म्हणणं आहे आणि टाळे यायला हव्यात. खूप चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 5 ची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर अक्षय धानवा. यावेळेला बॅटची एज आणि मासवंजिनियस टीमचं स्वप्न या ठिकाणी इथेच थांबलं. कॉंग्रॅच्युलेशन. फायनल मध्ये थेट प्रवेश दिमागदार धीरजजीत 11. 5 मजली माडीला आहे कुणाचं योगदान. लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान. लाल दिव्याच्या गाडी